हाय. सध्या मी हे पुस्तक वाचते. दिस 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 कसं पकडलंय मी? असंच आहे. दिस इज नो एक्सक्यूज बाय ब्रेन ट्रेसी. आता हे पुस्तक खूप जास्त फेमस आहे. ऑलमोस्ट द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन. आणि मला वाटतं ह्या पुस्तकाची पारायण झाली पाहिजे. पारायण म्हणजे रोज वाचलं गेलं पाहिजे. थोडंसं काय होईना. लाईक एव्हरी डे 4 to 5 पेजेस आणि एकदमच कंटाळा आलाय तर एखाद 2 पॅराग्राफ. आता ते का? ह्या पुस्तकाची स्टार्टिंगचे 1-2 चॅप्टर्स मी वाचलेत. सध्या ऑनगोइंग आहे बुक. सो त्यामध्ये मला एक गोष्ट कळाली, की ज्या क्वालिटीज मला आवडतात, बट माझ्यात नाहीयेत, त्याबद्दल स्वतःला फीड करत राहावं लागेल. लाइक जेव्हा त्या गोष्टींची आपण सतत आपल्याला आठवण करून देतो, तेव्हा त्या गोष्टी कराव्याशा आपल्याला वाटतात. लाइक जर एखादं तुम्ही कॉमिक किंवा एखादी स्टोरी वाचताय, तर ते जे कॅरेक्टर करत असतं ना, वी फील लाइक की आपल्याला सुद्धा ते करायला हवं. लाइक एखादं एज्युकेशनवर आधारित चित्रपट पाहतोय आपण, मूव्ही. तर मूव्ही संपता-संपता आपण कन्विन्स झालेलो असतो दॅट की जे हिरोने केलं, मेन कॅरेक्टर जे काही करत होतं, दॅट इज राईट. म्हणजे ते योग्य असो वा नसो, बट ती मूव्ही आपल्याला कन्विन्स करते त्याचा मोटो प्रूव्ह करण्यासाठी. जसं की तारे जमीन पर जी मूव्ही आहे, ते लहान मुलांच्या एज्युकेशन बोलतं. आपली एज्युकेशन सिस्टम किती बरोबर आहे, किती नाही, ही पुढची गोष्ट झाली. बट दॅट मूव्ही कन्विन्स अस की एज्युकेशन सिस्टम इम्प्रूव्ह व्हायला हवी. जे मुलं अभ्यासात चांगली नाहीयेत, त्यांना एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये आवड असते, लाइक मी ड्रॉइंग, पेंटिंग किंवा स्पोर्ट्समध्ये, त्यांच्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. फक्त अभ्यास नाही केला पाहिजे. ही गोष्ट ही मूव्ही शेवटपर्यंत आपल्याला कन्विन्स करते. तसंच आपण एखादी गोष्ट सारखी आपल्या डोक्याला फीड करत असतो, तेव्हा आपलं डोकं कन्विन्स होत असतो त्या गोष्टींसाठी. आता ह्यात ही गोष्ट दिलेली आहे, की ज्या क्वालिटीज आपल्याला आवडतात. आता मला कोणकोणत्या क्वालिटीज आवडतात? लाइक ज्या कोणत्या क्वालिटीज आपल्याला खरंच गरजेच्या आहेत. लाइक की पहिले असं होतं अगोदर, जेव्हा मी 9th-10th मध्ये होते, तेव्हा मी रात्री जागून अभ्यास करायचे आणि होत होता माझ्याकडून. त्यातले बऱ्यापैकी चांगले मार्क्ससुद्धा आले. बट आणि म्हणून मला वाटायचं की नाही, रात्रीच काम केलेलं चांगलं होतं. बट जसं-जसं आता आय एम ग्रोइंग अप आणि आता कळतंय की रात्री जागण्यामुळे ॲसिडिटी होते आणि मग अख्खा दिवस खराब जातो. झोप येत राहते सारखी-सारखी आणि देअर मच सो मच प्रॉब्लेम की झोप न झाल्यामुळे आणि जागरणीमुळे खूप साऱ्या प्रॉब्लेम्स होतात. सो हे मला ग्रोइंग मोठं होता-होता कळालं, की हां, सकाळी उठणं खरंच खूप गरजेचं आहे. आता हे माहिती आहे मला, पण हे खूप-खूप गरजेचं आहे सकाळी लवकर उठणं. बट त्याचा वळणी पडायला हवं. मग पहिली गोष्ट रोज स्वतःला आठवण दिली पाहिजे, की सकाळी उठणं गरजेचं आहे. आता कोणी बाहेरचं येऊन आठवण करून देईल ना, तेव्हा आपल्याला राग येतो, की हे काय आहे? माझं-माझं मी बघून घे. पण डीप डाउन आपल्याला सुद्धा माहिती असतं, की आपण चुकीचं आहोत. सो हे पुस्तक आहे ना, हे रिॲलिटी चेक देत असतं आपल्याला सारखं-सारखं. जेव्हा तुम्ही वन बाय वन चॅप्टर्स रीड करता, तेव्हा बऱ्याचशा एक्सरसाइज सुद्धा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कळतं, की तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी करायला नकोय. आणि तुमच्या रोजच्या कामासाठी मोटिवेशन देण्यासाठी हे पुस्तक खरंच खूप उपयोगी आहे. लाइक सेल्फ डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. जर तुम्हाला पुढे जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, कामात मोठं व्हायचं आहे, तर कुठलाही काम असू द्या, घरचं कामही का नको, पण त्यासाठी डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे, की रोज ते काम 1% का नाही, कन्सिस्टंटली करायला हवं. मग त्यासाठी मोटिवेशन कुठून येणार? तर जसं मी स्टार्टिंगला सांगितलं, की आपल्याला आपल्या डोक्याला फीड करत राहावं लागतं. तर ते काम आहे ना, ते हे पुस्तकात. जसं आपले शिक्षक लहान असताना आपल्याला पुश करत असायचे, की तुम्हाला हे नाही, हे करायचंय, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे करत राहा. तुम्ही ह्यात खरंच खूप चांगले आहात, तुम्ही हे करत राहा, म्हणजे तुमचं चांगलं होईल. तर आपले शिक्षक पहिले आपल्याला पुश करायचे. बट हे जे पुस्तक आहे, ते आपल्याला आठवण करून देतं. तर सांगत नाही तुम्हाला, की हे करायचं नाहीये, हे करायचंय. नो. हे पुस्तक क्वेशन्स विचारतं आणि त्या क्वेशन्सचे आन्सर देता-देता तुम्हालाही कळतं, की तुम्हाला नक्की काय करायचंय. राइट? सो येस, तर तुम्हाला पुढे जायचंय, डिसिप्लिन व्हायचंय, तर फक्त एका ह्याच्यात सॉरी, एकदाच वाचून संपूर्ण पुस्तक बाजूला करण्यापेक्षा हे जे पुस्तक आहे ना, ते रोज थोडं-थोडं वाचा. म्हणजे डोक्याला खाद्य मिळत राहील, रोजच्या कामासाठी मोटिवेशन मिळत राहील आणि नॉट लिस्ट
लास्ट नॉट द लिस्ट, काय लास्ट नॉट द लिस्ट, रोज वाचायचा, खरंच खूप फायद्याचं आहे. आणि समरी नका ऐकू यार, पुस्तकं वाचा, पुस्तकं वाचा. या आय नो समरीज टाइम वाचवतात, पण जेव्हा पुस्तक खरंच तुम्ही वाचाल ना, इट खूप इम्प्रूव्ह करता यार, तुम्ही ग्रो करता.